हायला 10 वाजलेपासून बाई अजून चहा आणि ना हां काय करू राहिले काय कळा ना. ए सुनबाई हा अगं चहा द्या ना. आणते. कवा आणते आता बस जेवणाचा टाईम झाला हो. हां आणते आणते. म्हाताऱ्या माणसाला कवा लागत आहे काही कळत नाही का. हां म्हाताऱ्या माणसाला चहा पाणी कवा लागत माहिती नाही. काम सोडून द्यायचे का? काम नाही करायचे का? हा ना उठलं का सुटलं चहा द्या पाणी द्या हे द्या ते द्या. काम स्वयंपाक- नको करू का? स्वयंपाक झाला का. बस एवढंच येतं. स्वयंपाक झाला का? चहा झाली का? पाणी दे चहा दे. अगं भूक लागली. भूक लागली. आयटा पेठावर नागोबा. काय झालं. काही नाही झालं. आणते. ऐकायला येत नाही काय बोलत सुनबाई. शेळ देते का काय ते कळत नाही. हे पोरानं ठुली इड. आयत्या पिठावर नागोबा बोलली मी. हा तुम्ही आहे माझ्या मुळावर. मग आता मुळा माता का काय मी आता का काही मरून घे फाशी घेऊ का लगेच. जायचं ना निघून जायचं कुठं तरी. हा का हा म्हणजे मग माईच मोरीन खायची चोरी का. माहीच मोरी खायची चोरी का म्हणजे काय. मग नाही नाही तू अशी बोलती. हा, कशी माईच बोलते? मोरीन खायची चोरी. तुमची हा? काय मोरीन तुमची काय म्हणजे चोरी? माझी स्टेक माझं सगळं असो. हा. हा? हा. म्हणजे तुम्हाला वेळेवर का बरं देत नाही सासऱ्याला खायला. वेळेवर का बरं देत नाही म्हणजे. मग हा जा चाललं जा. काय कुठं? राहता इथं. कुठं जायचं चाललं जा कुठं पण. म्हणजे आता काढून द्यायचं काय. हा मग हा काय कोण करेल मग तुमचं आलं एवढं का चोचले? बरं तुमच्या हातात नव्हती म्हणून का. नाही मग तुमचे एवढे चोचले कोण अरे. ऐकल करल. तुम्ही म्हातारे वाशाल तुमचे सोनमोल हा, तुम्हाला हो, असेच आम्ही. म्हणतील. जाऊ त्याहू आम्ही म्हातारे. हा ना तुमचं तर चालूच राहतं दिवसभर. चहा आणा जेवण आणा पाणी द्या हे करा ते करा. हा, साऱ्या गावची बिमारी भरली. अय रामकृष्ण रे रामकृष्ण रे. साऱ्या गावची काय बिमारी वाईट भरली. केलं बघा अडचं एक पोऱ्या हम्म. आणि पोऱ्याला बायको अशी भेटली आणि पोऱ्या काही सांगून नाही गेला पोऱ्याला बायको बायकोला. चांगलीच भेटली. पोऱ्याचा बाप चांगला नाही. त्याला दिवसभर खदडायला लागतं. दिवसभर राक्षस त्याला- राक्षस घुसला मापोटात ना. दिवसभर त्याचं चालूच असतं. हे आणा ते करा. उठलं का सुटलं चहा हा जेवण झालं का पाणी चालूच असतं. दिवसभर चालू असतं. बन बन लावू नको अजिबात. हा मग? हा मग तुला करू वाटलं तर करण्यात निघून जाय. तुम्हाला वाटलं तर राणी तर निघून जा. हा काय माहिती कुठं चालल्या जाऊ. चाललं जा कुठं पण. म्हणजे माली जमीन जागा माझंच घरदार सगळे तुमच्या करताना केलं. आता म्हातारा वय झालं म्हणजे मला काढून द्यायचं का आता. हा मग तुमच्यावर काही जग दुनिया थुकणार नाही का. थुकल तेव्हा बघून घेऊ. हा थुकल तेव्हा बघून घेऊ. मग जाऊ का देवळात जाऊन बसू का आता. हा देवळात जाऊन बसा कुठं जाऊन बसा. तुमची इज्जत जाईल तुमची इज्जत जाईल. हा हा. तेव्हा जाईल. एवढे दुनियाभरचे म्हातारीला अनाथ आश्रम कोणी चांगलं मानणार नाही तुम्हाला. दुनियाभरचे म्हातारीला अनाथ आश्रमला टाकता सोडता. आम्ही तर टाकलं बी नाही सोडलं बी नाही तुम्हाला. जे अनाथ आश्रमाला टाकायचं आई बापायला ते मान आला एक. हा हा. त्याने काय पाप केलं आई बापायनं जन्म दिला जग दुनिया दाखवली लहानसं मोठं अशी केलं. बडबड नाही त्यांच्या हा घरामध्ये. ना. अशी बडबड नाही त्यांच्या घरात. त्यांच्या नाही. घरात शांतता आहे. हा ना हा तुमची तर लय दिवसभर बडबड चालती. तोच बरं आली मला सांगाय शिकायला. तुमचीच लय बडबड चालती. अशी दुसऱ्यांच्या घरात नाही बडबड. हा ते येऊ दे ना येऊ दे ना मा पोराला. येऊ द्या ना हा. मग. सांगेल तुमच्या पोराला. असे टवटव बोलती म्हणाल. येऊ द्या ना तुमच्या पोराला. मी पण सांगेल ना म्हाताऱ्याचा ऐकतो का माझा ऐकतो बा. 11 वाजले तरी अजून चहा नाही. हा. दिवसभर चालतं चहा नाश्ता चहा जेवण दिवसभर चालतं. आंघोळी केली का मस्त जाऊन बसायचं. हा आणि या आलं का बाहेरून मला चहा मला जेवण मला नाश्ता मग सर्व बसूनच द्यावं लागतं. येऊ द्या ना पोराला सांगते ना मी अनाथ आश्रममध्ये नेऊन घाल. हा ना मग आता सारखं जर घरात बसून राहिले तर तू काय भेटशील. सारखं येणंच पाहतो तोंडाक पाहतो. मग त्यापेक्षा मी बाहेर बसून राहतोय. मग तुला आवाज देते सुनबाई जेवण आण चहा झाला का. हा मग काय काय चुकीचं बोललं तुला. काय चुकीचं बोल. दिवसभर दिवसातून कितीदा आवाज देता तुम्ही. हा मग तू देते ना. माझा बी काय जीव आहे का नाही नाही अर्धी पोळी देती. हा. हा घ्या खाऊन स्वयंपाक होईल नाही अर्धीच पोळी देते का अजून. अर्धीच देते का. आणि मग सांगते मी माझ्या नवऱ्याला येऊ द्या. हा येऊ दे तो नवऱ्याला येऊ दे.
तो का मा बाप नाही, मी त्याचा बाप आहे. हा हा म्हणून तर बाप आहे, म्हणून तर त्यांनी ठेवलेलं आहे माहितीये का. माझा बाप आहे बुवा, माझ्या बापाला सर्व कर बुवा तू घरामध्ये. बर मी पाहतो, मी जातो आता गाव मध्ये, जातो मंदिरामध्ये, मंदिरात जाऊन बसतो. निघून जायचं, थांबायचं नाही. इज्जतच घालतो आता. थांबून निघून जायचं. साऱ्या सकाळचं बाई पाणी नाही तापून दिलं का काही नाही. निवळ बाहेरच्या कामावर धरलंय मला सुनबाईनी. गजरे ए गजरे काय हो? काय करू राहिली ग? काय नाही बाई, पाणी तापिते ना. अगं हवा 8 दिवस झाले डोकं धुयेल नाही, डोकं पाठीवाणी झालं, पाणी तापिते डोकं धुते ना. पण मग एक कर ना, काय मला कबर चहा ठेव ना ग. का बरं हो? हा ग मा सुना ना 11 वाजे तरी चहा नाही केला ग मला. चहा नाही केला बाई? जशी माई जाव गेली तशी तुमची हा. हाडाहाडच केली बाई तिनं. आणि जेवण पार देते 3-4ला. काही खरं नाही. अर्धी पोळी देते. तुम्हाला एक सांग का भावाजी, हा. जोपर्यंत आहे ना नवरा बायको आहे ना तोपर्यंतच बापे माणसाची मजा आहे. एक पाळीला बापे माणूस पाहिला गेला तर चालेल, हा. बाई माणूस कशी बी भाकर तुकडा पार थापून पोटाला खाती. खड्डा पडला काय सांगते. काही खरं नाही बाई. 7-8 बाजरीच्या भाकरी खायला असं भूक लागेल. आणि आत्ताच्या पोरी तर आत्ताच्या सुना तर काहीच उपयोगाच्या नाही, निवळ गोर गोपाळ्या पोरं सोकाळ्या. तुम्हाला सांगते काही कामाच्या नाही, काहीच नाही. एक तर ते पोरे तिकडे येत नाही वेळेवर गावा. हा आणि सोनबाईने चालवली आडाआडात मग तुम्ही मला. फोन बिन करायचा त्याला आता माग सांगायचं. कायचा फोन पान हिसकून घेते लगेच. का तो तसाच वागतो? आता तो बायकोच ऐकलं ना, आता शेवटी आता ते नवरा बायको आहे, आपण म्हातारा माणूस. तुम्ही ना त्यांच्या नावच करायचं नव्हतं, तुम्हाला खरं तेच सांग. गंमत झाली ग खरंच. इष्टेक माझ नाव ठेवावं लागतं ते. पण ते दोघा नवरा बायको विचार झाला, हे कवळ मरल परत पुरी लागतील बहिणींना उतार्यावर, मग अडचणी तयार होतील. त्याने आधीच घेऊन टाकलं. मी तर काही झालं तरी चालेल पण सुना मुलांच्या नाव करणारच नाही बाई. हा येतं हा बिलकुल नाही. तुमचा भाऊ माग नाचले होते, हा. जाऊ दे मरू दे, काय करायचं सांभाळून, काय करायचं सांभाळून. म्हणलं तुम्हाला काही जड नाही होते, हा राहू दे ते कागदपत्र जाग्यावरच म्हणले. हा. काय करीत नका बस. देऊ नको, नाही देणार. कोणाच्या नाव नको करू गजरे. सुशार वाघ मी हुशारच आहे. मावाने आल होतील तवाले. नाही नाही मी नाही करून घेणार वाय. लय अवघड झालं व, आता काय सांगू. मी नाही करून घ्या. आंघोळ करत्या का नाही? आंघोळ अगं 15 दिवस जायला त्याची आंघोळ नाही. नाही आता या बा, मी जर समजा तुम्हाला चहा पाजला तर काही नाही, तो 4 भीतीच्या आतमध्ये पाजील. पण तुम्हाला जर आंघोळीला पाणी उतरून दिलं तर म्हणशील ती करते, तर मग तिच्याकडेच जाय. नाही नको आंघोळ नको. आता मी काय करेल, नदीवर जातो, नदीवर हा तिथेच घेतो आंघोळ करून. मग हे कपडे कोण धुत? कपडे कपडे काय 15 दिवसाला काढतो धुवायला मी. हा ना हा बाई लयच अवघड आहे हो. बुचकोळ अशी आधी तू काढते वर फक्त. हा ना साबण नाही लावणार, काहीच नाही. लय अवघड आहे, काय सांगते. जाऊ द्या, रडू नका. अंगाचा वास येत असेल तुला भावाला, आहे ना? नाही नाही आता इकडे बोकड्या बांधले त्याच्यामुळे मला बोकड्याचाच येतोय. लय अवघड बाई. लय अवघड केलं ग, काय ग. बाई एक पाहिलं माही जाव राहिली असती तुम्ही गेले असते तर देव कुठं लपला होता काय माहिती. तिच्या मागे मला गेला असते, परवडला असतं लगेच. तेच ना, असं काही कुठं जातं का हो? पहिल्या महिन्यात घातला तिचा, त्या दुसऱ्या महिन्याला बांधलेला तरी चालला असतं. नाही ना, मर म्हणल्याने कोणी मरत का? चिडी मुंगी आहे का ती घास राहिला? किती केलं एका पोरासाठी ब्या. किती केलं सांगा. आहे का ओळखी यायला? किती आमच्याशी तुम्ही भाऊबंदकी खेटली. लय बांधाय वरून. अवघड झालं बाई तुमचं. पाणी तापलं. तुम्ही एक काम करा, मला बी आंघोळीला बसायचं. चला तुम्हाला कब्बर चहा करून देते. चल चहा कर. चला. हाय हाय लय अवघड बाई. बापे माणसाच्या अगोदर, बाई माणसाच्या अगोदर बापे माणसानं जावा. आले का त्यांना सांगतेच काय काय नाही, तर येतीलच ते. आले नाही ते, आले का त्यांना सांगतेच मी आता काय काय नाही. मला म्हातारा आता गेला, पण आता काय करावं, काही ना काही तर सांगावंच लागेल आपल्याला. हा आले का तुम्ही? आले इकडे सरक. हा दार कार बसली. ते बसले होते ना मामाजी. मामाजी बसले होते. हा बर काय म्हणत होते ते? काय इकडे कार बसले होते, दारात कार बसल त्यांना. दारात कार बसवलं म्हणजे? हं? बसले बोलत होते मला, चहा दे पाणी दे. हा. त्यांना बोलली काय दिवसभर गेले ते रागा रागानं. मग चहा पाणी दे म्हणजे मग चहा पाणी द्यायचं ना त्यांना. ते का मागितलं तेव्हा देशील का तू? मागितलं तर म्हणजे दिवसभर? दिवसभर म्हणजे किती वेळ दिवसभर चहा पाणी? किती वेळ चहा मागत आहे? दिवसभर चालतं त्यांचं आलं. दिवसभर म्हणजे दिवसभर चहा दे पाणी दे जेवण दे नाश्ता दे 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 दे. हे काय दिवसभर चालतं ना? नाही किती वेळेस मागत हे सांग ना. दिवसभर म्हणजे काय ते काय तू 50 वेळेस करून देते? ते मागता
4-5 वेळेस. 4-5 वेळेस मागता? हा. बरं 4-5 वेळेस. हा. मग किती वेळ लागतो एकदा चहा बनवायला? किती वेळ लागतं त्याला? दूध लागतं, साखर लागती, चहा पत्ती लागती, त्याला कप लागतो, कबशी लागती. ते नाही विचारलं. एकदा चहा बनवायला किती वेळ लागतो? किती वेळ लागतो? हा किती वेळ लागतो? 5 मिनिट 10 मिनिट ते विचारलं तुला? 5 मिनिट लागतात. हा मग 5 मिनिटं 5 वेळेस चहा बनवायला किती मिनिटं लागतो तुला? 25 मिनिट. तुम्ही का बरं एवढे तापू राहिले? तापू का राहिले? मला फोन केला होता माहिती का? रडत होता म्हणे मी फाशी घेतो म्हणे आता. बाप. हाय कुठं बाबा मला सांग. मला काय माहिती, गेले मंदिराकडे गेले. हा मंदिराकडे गेले. नाही आता ते ना रागाच्या भरात काही केलं मी काय करायचं? काय करणार नाही म्हातारा रागाच्या भरात गेला असेल बाजूले बाईच्या घरी. बाजूला बाईच्या घरी म्हणजे? बाजूले बाईच्या घरी जातो तुमचा बाप. कशाला? मला काय माहिती. अरे बघायचं मग तू जर त्यांना दुसुफुसू करते मग ते बाजूवाल्याच्या घरात जाते नाही तर काय करते? बाजूवाले बाईकडे जातो. हा. मला बी सांगितलं बाजूवाले बाई जाणार कुठं ते समोयच का राहते कोणासोबत गप्पा मारणार? जातात बायका इकडं तिकडं भाजीपाला घ्यायला. ते बायका मला बोलल्या का ग तुझा सासरा बाजूवाली बाई. पण तू घरामध्ये ना घरात थोडंसं प्रेमात वागायचं आहे ना. बाजूवाली बाई मोगराबाई कोण आहे ती बाई? मोगराबाई नाही गाजराबाई गाजरा काकू आहे ती. गाजराबाई का? हा. हा त्या बाईकडे गेलेले होते. काकू आहे ती आमची लहान आहे. हा काकू आहे. काकू आहे का? तुला अजून सगळे गावातले माणसं माहिती झाले हा का? मग काकूचं न तुमच्या वडिलांचं काय रिलेशन? भाऊज आहे ती यांच्यावाली. सक्की? हा मला तर आतापर्यंत माहित नव्हतं. सक्की म्हणजे चुलत निलत हाय वाढतलीच ना आमच्या. आपलं लग्न झालं तेव्हा माहित नव्हतं मला. तर आता बायका सांगू राहिल्या. बायका म्हणता बाई ती कोण बाई आहे त्या बाईकडे जातो चहा पाणी घेतो. पाप नको चावळू. हा त्या बाईकडे जातो चहा करते ना. मग तू जर चहा दिला नाही वेळेवरती मग कोणाच तरी जाऊन घेते ना. हा मग त्या बाई कोण आहे? त्या गजराबाई त्या बाईकडे जाईल का? अरे ती माझी काकू तुला सांगितलं ना गजरा काकूकडे जातो तुमचा वडील. ते चहा पाणी जेवण आंघोळी कपिंगोळी तिथं करतो. मग तिथंच राहू द्या ना. कोण बोललं तिकडे करतो? तिथं सांगतात मला बायका. मला बायका बरोबर सांगतात. तुम्ही नका सांगू मला. तुम्हाला कसं सांगतात हे ते मला पण सांगितलं. त्या बाईकडे जातात बुवा ते. मला हे म्हणायचे तुला त्याला डोकं लावायची काही गरज नाही. तुला कशासाठी करून आणले मी? कशासाठी? चहा पाणी नाश्ता जेवण. चहा पाणी नाश्ता जेवण म्हणजे घरातलंच काम करते तू. काही तू गाडा तर नाही उठ राहिली? हा काय तुला बाहेरचं काही सांगू राहिलो मी? मग तुमचं काय म्हणणं आहे? मग माझं हे म्हणणं आहे की त्यांना लागलं तेव्हा देत जा. चहा देत जा, पाणी देत जा, जेवण देत जा. अरे त्याने माझ्यासाठी माझा जीव आहे का नाही? कोणाचा? मी आराम करावा का नाही? तुमच्याच वडिलांचं करत राहू दिवसभर. इकडनं काढणं समोरनं इकडनं पूर्ण आडवते असं इकडून काढ असं. त्यांचं बी फ्रंट माझं बी फ्रंट. माझं काय म्हणणं माहिती का? त्यांची सेवा करायला तू काय लहान होणार नाही. अहो सेवा करेल मी पण का दिवसभर उभवायचं का? मला पण आराम करायला थोडासा वेळ पाहिजे ना. हा माझं बी काहीतरी दुखत असेल. मला एक सांग तुला वाईट शब्द काय बोलले आतापर्यंत? ते हा बोलले ना म्हणे मी माझ्या मुलाला येऊ दे सांगतो तुझ्या बाबतीत असं तसं. म्हणजे सांगा काय काय बोलत होते मला. लय चाबरी आहे लय तोंडा आहे असं मला काय काय बोलले ते जाऊन विचारा. अरे पण मग तू डोकं नाही लावायचं. मोठा माणूस आहे म्हातारा कोतारा माणूस आहे सांभाळायचं त्याला. सांभाळा ना मग तुम्ही सांभाळा. मी नाही सांभाळत. माझी कॅपॅसिटी संपली सांभाळायची. काय काय केलं काय तू मला एक सांग. माझी कॅपॅसिटी काय गुमूत काढला का काय? ते बेडो पडून आहे कधी तू त्यांची काय सेवा केली? दिवसभर चहा जेवायला दे हे दे हातातलं काम चहासाठी दुसरी बाई ठेवू का? हा चहासाठी दुसरी बाई ठेवू का? तुम्हाला असं बोलली का? तुम्हाला हाऊस आहे का? ठेवा मजा. तुम्हाला हाऊस असेल तर तू सेवा कर त्यांच्यावर. त्यांना दे ना वेळेवरती चहा पाणी देत जा. मला हाऊस नाही. याचा अर्थ म्हणजे तुमची बाहेर लपडे म्हणजे तुम्ही सेवा करायची नाही. दुसरी बी बाई चहा पाण्यासाठी बाई ठेवली. तुमचे लपडे का आहे ना? सेवा करायला एखादी बाई ठेवा त्यांना. ते कोण बाई आहे ना तुमच्या वडिलांना? आहे ना कोण बाई? ती बाई नाही. ती वाड्यातली बाई नाही. ते तुला सांगितलं ना काकू येते काही तिचं लपडा बिपडा नाही त्यांचं नाही का? बरं जाते तिकडे समजेल ना मग तुम्हाला समजेल ना मग लपड आहे का नाही लपड आहे? माझं हे म्हणणं आहे तू त्यांना काही बोलली का? वाईट साईड बोलली का काही? कोणाला? ते लय रडत होते माझ्याजवळ फोनवरती. मी काय वाईट बोलले नाही. ते म्हणे मी निघून जातो मंदिराकडे. एवढंच बोलून गेलेले आहेत. घेऊन या त्यांना घरी. मला पाहावं लागेल मंदिरात जायला का काय कुठे द्या त्यांना अनाथ आश्रमला वगैरे टाकून. काय असं ते घरामध्ये हे करत बसतात. तुझ्या भावाला फोन करायला लागला मला. सासऱ्याला मी सांगतो अनाथ आश्रमात टाकून द्या. सांगायचं ना मग सांगा अनाथ आश्रमला टाकून घेतो ना. तसे माझे आई वडील नाहीये. माझे आई वडील नाही का एवढं चहा पाणी सगळ्याला लागत. माझे आई वडील नाही का 2च टाइम बोलतात. एक सकाळी आणि एक सायंकाळी. तुमच्या वडिलांचं तर सकाळपासून तर सायंकाळपर्यंत चालूच असतं. पाणी जेवण हे कर ते कर ते कर. त्यांना वाटलं लाडाची सुनबाई देईल म्हणून ते झालं. मग तुम्ही थांबायचं घरी. मी आता जॉबला जाईल. तुम्ही दिवसभर थांबा आणि तुमच्या वडिलांची सेवा करा. काय जॉब करणार आहे? नाही मी जाते आता उद्यापासून.
नाही मी आता उद्यापासून जाते म्हणजे जॉबला. माझी मस्त चांगली ड्युटी सोडून देऊन तुला जॉबला लावा आता. तुम्ही घरी राहा, तुम्ही तुमच्या आई त्यापेक्षा नसेल तुझ्या नव्हतं मीच बायको दुसरी करून घेतो ना मग करून घ्या. येऊ पण नका आता घरामध्ये, मग घरी येऊ पण नका. माझं तिकडे जा. कारण मलाच तुम्ही नाही, जेवू नको. मग तुम्ही दुसरी बायको म्हणताय ना, तर तिकडे दुसरी बायको करा, काही करा, पण तुम्ही आतमध्ये यायचं वाढवायचंय नाही. हा? वाढवायचंय आतमध्ये यायचं नाही. तिकडे वाढवायचंय तुम्ही तुला. दुसरी बायको करा, तुला दुसरी बायको वाढवायचंय करा. का? वाढवायचं जे मला, वाढवायचंय तुला. तुम्ही यायचं नाही तर. तुला वाढवायचंय का? हा वाढवायचंय तुला? मला मारताय का तुम्ही? मारायला म्हणजे मला ना आता मारताय. तो जीव घेऊन टाकील मी. मला मारताय? तोंड बंद करणार आहे का? मला मारताय का तुम्ही? तोंड बंद करणार आहे तू? मला मारताय का तुम्ही? तोंड बंद करणार आहे का तू? तोंड बंद कर. नाही 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 ना, नका मारू, नका मारू. कसं नाही 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 मारणार, नाही आता मारणार. बोल नाही ना. नाही 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 काही नाही करणार आता. चल मग आता बाहेर. नाही मी बोलून घ्या वडिलांना, बोलून घ्या घरी. आता डबल नाही झालं पाहिजे. नाही नाही सॉरी सॉरी बोलते मी, बोलून घ्या बाहेर त्यांना. ये. नाही बाहेर ये आता. बोलून घ्या त्यांना घरी. डबल बोलणार नाही तर असं आता. नाही बाहेर ये. नाही नाही बोलणार. बाहेर ये. बोलून घ्या त्यांना. आता त्यांची माफी मागायची. हा हा बोल ना, तुम्ही त्याला सापडून आणतो. हा बाई त्या म्हाताऱ्याला बळच बोलली मी. कुठं गेला असेल काय माहिती म्हातारा. किती माझ्या डोक्यावर खापर फुटली बाई म्हाताऱ्यानं. आज कमी जास्त काही केलं तर जगदुनिया काय म्हणाल. कुठं गेले असतील बाई ते. गेले काय. कमी जास्त नको करायला पाहिजे फक्त म्हाताऱ्यानं, वाढवून जाईल. मी पण बघती जाऊन सन.